A very good morning, students. I am Mrs. Rupali. Welcomes you all for the today's online session. मी तुमची मराठी शिक्षिका तुम्हा सर्वांचे आजच्या या आपल्या भागामध्ये स्वागत करते. सो स्टुडंट, फर्स्ट ऑफ ऑल टेल मी, हाव आर यू ऑल? कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सो यू ऑल आर फिट अँड फाईन ॲट होम. येस, सो बी देअर ॲट होम अँड बी सेफ. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. ओके, सो लेट्स बॅक टू अ टॉपिक. तर चला वळूया आजच्या आपल्या विषयाकडे. तर आजचा आपला विषय मराठी घटक व्याकरण. तर मागील भागापासून आपण आपल्या मराठी विषयातील व्याकरण हा विभाग अभ्यासत आहोत. जसं की मागील भागामध्ये आपण आपल्या या मराठी विषयातील व्याकरणामधील लिंग हा घटक अभ्यासला होता, हो की नाही? आठवते का तुम्हाला? आपण लिंग म्हणजे काय बघितलं होतं, लिंगाचे प्रकार बघितले होते, हो की नाही? तर आजच्या या भागामध्ये आज आपण एक नवीन घटक अभ्यासणार आहोत. तर तो घटक अभ्यासण्यापूर्वी मला सांगा, तुम्ही आता जेथे कुठे बसलेले आहात, तुम्ही आता तुमच्या घरी बसलेले आहात, हो की नाही? तर तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या काही वस्तूंची नावं सांगा. अशा सर्व वस्तू ज्या तुम्ही तुमच्या आजूबाजूला आहेत. ओके, तर बघा, जसं की खुर्ची, ओके, त्यानंतर पंखा, त्यानंतर तुमच्या बाजूला असलेलं तुमची बॅग, ज्याला आपण काय म्हणतो, दप्तर. ओके, मराठीमध्ये त्याला दप्तर असं म्हणतात. तर दप्तर, त्यानंतर दप्तरामध्ये असलेली पुस्तकं, वही, ओके, त्यानंतर तुमच्याकडे असलेले पेन, पेन्सिल, खोडरबर, हो की नाही, आहेत की नाही? त्यानंतर फॅन, पंखा, आहेत की नाही? तर या सगळ्या वस्तू, यात आणखीही अशा खूप साऱ्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत, हो की नाही? तर ह्या प्रत्येक वस्तूला काही ना काही नाव दिलेलं आहे, हो की नाही? जसं आता आपण ज्या काही वस्तूंची नावं घेतलेली आहेत, ही त्याच्या नावावरून घेतलेली आहेत, हो की नाही? ज्या काही वस्तू तुम्ही मला सांगितल्या आहेत, ह्या त्याच्या नावावरून सांगितलेल्या आहेत, हो की नाही? त्यांचं नाव घेऊन तुम्ही मला सांगितलेलं आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, नाऊन, म्हणजेच नाम असं म्हणतो. हे आपल्याला माहिती आहे, हे आपण शिकलेलो आहोत. ओके, तर यातील काही एक वस्तू अशा असतील की ज्या तुम्ही आता सांगितल्यात. ओके, तर या वस्तूंपैकी काही वस्तू तुमच्याकडे एक असेल, ओके, काही वस्तू या एक असतील, किंवा काही एकापेक्षा जास्त वस्तू आहेत तुमच्याकडे, हो की नाही? जसं खुर्ची म्हटलं तर तुमच्याकडे एकच खुर्ची आहे का? घरी एका खुर्चीपेक्षा आणखी जास्त खुर्च्या देखील असू शकतात, हो की नाही? आहेत की नाही? तर जसं पेन, तुमच्याकडे एकच पेन आहे का? नाही, एकापेक्षा जास्त पेन, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, अनेक पेन आहेत, हो की नाही? तर हे तुम्ही त्याला बघून मला सांगू शकता, हो की नाही? ते बघून तुम्ही मला सांगू शकता. तर आजचा जो आपला हा भाग आहे, आजचा भाग याशी रिलेटेड व्याकरणाचा हा जो भाग आहे, तो आज आपण शिकणार आहोत. तर त्यालाच काय म्हणतात ते पुढे बघूया. तर इथे मी तुम्हाला काही चित्र दाखवलेली आहे. बघा, या स्लाईडवर तुम्हाला चित्र दिसत आहे. ओके, पहिल्या चित्रामध्ये काय बरं दिसते तुम्हाला? अगदी बरोबर, आंबा. पहिल्या चित्रामध्ये काय आहे? आंबा. आणि दुसऱ्या चित्रामध्ये काय बरं आहेत? आंबे. ओके, पहिल्या चित्रामध्ये आंबा दिसत आहे, दुसऱ्या चित्रामध्ये आंबे दिसत आहेत. ओके, तर पहिल्या चित्रामध्ये आंबा का बरं म्हटलं आपण? कारण तो एकच आहे, हो की नाही? त्याच्या नावावरून आपण त्याला आपल्या त्याच्या दिसण्यावरून आपण त्याला आंबा म्हटलं, हो की नाही? परंतु दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला एकच दिसत आहे का? नाही, एकापेक्षा जास्त आहेत तिथे, म्हणून आपण त्याला काय म्हटलं? आंबे म्हटलं. तर बघा, इथे शब्दामध्ये बदल झालेला आहे, हो की नाही? जिथे एक होता तिथे आपण आंबा म्हटलं आहे, आणि जिथे एकापेक्षा जास्त आहेत तिथे आपण आंबे म्हटलं आहे. चला बघूया दुसरं चित्र. तर दुसऱ्या चित्रामध्ये बघा, आता पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला तेथे घोडा दिसतो आहे, हो की नाही? तो घोडा एक आहे. परंतु आता दुसऱ्या चित्रामध्ये बघा, दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त घोडे दिसत आहेत, म्हणूनच आपण त्याला काय म्हटलं आहे? अनेक घोडे. तर बघा, येथे जे शब्द आपण म्हटलं आहे, ओके, हे जे नाव आपण घेतलेलं आहे घोडा, त्याच्या दिसण्यावरून आपल्याला तो दिसतोय तिथे एकच आहे, म्हणून आपण त्याला घोडा म्हटलं आहे. परंतु जिथे आपल्याला एकापेक्षा जास्त दिसत आहेत
तेथे आपण घोडे असं म्हटलं आहे, हो की नाही. येथे शब्दांचा बदल झाला आहे. तर घोडा या नामावरून आपल्याला एका घोड्याचा बोध होतो, तर घोडे या नामावरून आपल्याला अनेक घोड्यांचा बोध होतो आहे, हो की नाही. म्हणून तेथे घोडे असं आपण म्हटलेलं आहे. या स्लाईडमध्ये बघा, या स्लाईडमध्ये बघा एक फळा, तेथे बघा आपल्याला एकच फळ्याचं चित्र दिसत आहे, म्हणून आपण तेथे फळा असं म्हटलं आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये तेथे एकापेक्षा जास्त दिसते का तुम्हाला, तेथे एकापेक्षा जास्त आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हटलं आहे, फळाच म्हटलं आहे का, नाही, फळे असं म्हटलेलं आहे. ओके, आपल्याला चित्रामध्ये क्लिअरली दिसते की ज्या ठिकाणी एक आहे तेथे आपण त्याला फळा असं म्हटलेलं आहे. ओके, आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला तेथे एकापेक्षा जास्त दिसत आहेत, म्हणून आपण फळे असं म्हटलेलं आहे. तर येथे बघा दोन्ही नामामध्ये बदल झालेला आहे, हो की नाही. तर नामावरून जसं आपल्याला त्याचं लिंग समजतं, जसं आपल्याला त्याचं जेंडर समजतं, ते फिमेल आहे, मेल आहे, ओके, की न्यूटर जेंडर आहे, पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, की नपुंसकलिंग आहे. तर हे त्या नामाने दर्शवलेली वस्तू एक आहे की त्या वस्तू एकाहून अधिक आहे हेही कळते. जसं आपल्याला नामावरून कळतं त्याचं लिंग कळतं, ओके, त्याचं लिंग समजतं, तसंच त्या नामावरून दर्शवलेली जी वस्तू आहे ती एक आहे की अनेक आहे हेही कळते. तर त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे मग, वचन. तर आजचा आपला हा जो घटक आहे मराठी व्याकरणामधला तो आहे वचन. आज आपण वचन हा आपल्या मराठी व्याकरणामधला घटक अभ्यासणार आहोत. तर चला बघूया मग वचन म्हणजे काय. वचनाची व्याख्या आहे पुढील प्रमाणे. तर वचन याला इंग्लिशमध्ये नंबर असे सुद्धा म्हणतात, ओके. तर वचनाची व्याख्या अशा प्रकारे, वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्याला वचन असे म्हणतात. वस्तू एक आहे की अनेक आहे, ओके. मग ती वस्तूच असू शकते का, नाही, ती व्यक्तीसुद्धा असू शकते, ओके नाही. व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी किंवा एखादी कुठलीही गोष्ट ती एक आहे की अनेक आहे हे ज्यावरून आपल्याला कळतं त्यालाच काय म्हणतात, वचन असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, गाय, गाई. गाय या नामावरून आपल्याला ती एकच आहे असा बोध होतो. तर गाई या नामावरून तिथे एकापेक्षा जास्त गायी आहेत असा बोध होतो, हो की नाही. एकापेक्षा तिथे जास्त आहेत असा बोध होतो, म्हणून आपण इथे गायी म्हटलेलं आहे. त्यानंतर गोष्ट, गोष्टी. घर, घरे. एक आहे, एक जर असेल घर, यामधून आपल्याला काय बोध होतो की ते एकच आहे, हो की नाही. तर या उलट घरे या नामावरून आपल्याला कळतं की ते अनेक आहेत. तर बघा, जेव्हा ही वस्तू किंवा कुठलीही एखादी गोष्ट, व्यक्ती एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून आपल्याला कळते त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, वचन असे म्हटलं गेलेलं आहे. वचन असे म्हणतात, त्यालाच काय म्हणतात, वचन असे म्हणतात. जर इंग्लिशमध्ये आपल्याला सांगायचं झालं, ओके, इन इंग्लिश, अ नाउन दॅट डिनोट्स दी थिंग or creature in one or more than one is said to be a number. Once again, in English we can define the noun like a noun that denotes the thing or creature in one or more than one is said to be a number. तर आता या वचनाचे काही प्रकार पडतात. वचनाचे काही म्हटल्यापेक्षा मुख्य 2 प्रकार आहेत. ते आहेत एक वचन, अनेक वचन. एक वचन, अनेक वचन. एक वचन म्हणजेच इन इंग्लिश इट इज कॉल्ड अ सिंग्युलर नाउन, आणि अनेक वचन यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात प्लुरल, ओके. अ सिंग्युलर नाउन अँड प्लुरल नाउन. सो लेट्स सी नाउ. चला बघूया आता एक वचन म्हणजे काय. एक वचन म्हणजे काय. एक वचनाची व्याख्या आहे अशा प्रकारे, जेव्हा नामाच्या रूपावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्या वस्तूचे एक वचन मानले जाते. तर बघा, जेव्हा नामाच्या रूपावरून, जेव्हा केव्हा आपण एखादं नाव घेतो, ओके, एखाद्या वस्तूला, एखादी वस्तू असेल
तर त्या वस्तूला तिच्या नावावरून आपण आवाज देतो म्हणा, किंवा त्या नावावरून आपण ती बोलतो. ओके. तर जेव्हा नामाच्या रूपावरून एकाच वस्तूचा बोध होतो, तर त्यातून आपल्याला एकाच वस्तूचा जर बोध होत असेल तर तेव्हा त्याला त्या वस्तूचे एकवचन मानले जाते. ओके. म्हणजेच काय की जेव्हा आपण एखादं नाव घेऊ, त्या नामातून आपल्याला जर एकाच व्यक्तीचा, एकाच वस्तूचा जर बोध होत असेल तर तेव्हा ते काय आहे, त्या वस्तूचे किंवा त्या नामाचे एकवचन आहे. कळालं का? मग याची उदाहरणं जर बघितली तर पुढीलप्रमाणे, पुस्तक. बघा, पुस्तक हे नाव आपण घेतोय. ओके. पुस्तक हे नाव आता मी घेतलंय, तर यामधून कसं काय बोध होतो मला? एकाच पुस्तकाचा बोध होतो. ओके. पुस्तक. त्यानंतर आंबा, त्यानंतर नदी, त्यानंतर घोडा, चिंच इत्यादी. बघा, हे इथे जे काही नाव मी घेतलेली आहे, ओके, ही जे काही नाव आता इथे मी वाचलेली आहे, ती या सर्वांमधून मला एकाच वस्तूचा बोध होत आहे. म्हणून याला काय म्हटलं गेलेलं आहे? एकवचन असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे वचनाचा, तो आहे अनेकवचन. ओके. तर आता अनेकवचन म्हणजे काय? तर अनेकवचन म्हणजे जेव्हा नामाच्या रूपावरून एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो. जेव्हा नामाच्या रूपावरून एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो, तेव्हा त्याला त्या वस्तूचे अनेकवचन मानले जाते. म्हणजे जेव्हा केव्हा आपण एखादं नाव घेऊ, त्या नावावरून जर आपल्याला एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होत असेल तर त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? मग अनेकवचन. ओके. इन इंग्लिश, a number that denotes more than one thing. A number that denotes more than one thing or creature is said to be the plural number. Is said to be the plural number. Okay. For example, उदाहरणार्थ, पुस्तके, आंबे, नद्या, घोडे, चिंचा. आता बघा, आता आपण एकवचनमध्ये पुस्तक म्हटलं होतं, ओके नाही, त्यावरून आपल्याला तिथे एकच पुस्तक आहे असा बोध झाला. ओके. या उलट अनेक वचनमध्ये जेव्हा आपण पुस्तके हा शब्द म्हटला, तेव्हा आपल्याला काय कळालं, काय बोध झाला, की यामध्ये इथे एकापेक्षा जास्त पुस्तक आहेत. ओके. इथे एकापेक्षा जास्त गोष्टी आहेत, जास्त वस्तू आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? अनेक वचन. पुस्तके. त्यानंतर आंबे, एकापेक्षा जास्त, म्हणून त्याला काय म्हटलं आहे आपण? आंबे. जसं की तुम्ही चित्रामध्ये बघितलं, एक होता म्हणून आपण त्याला आंबा असं म्हटलं आहे, हो की नाही. तर एकापेक्षा जास्त जेव्हा आपल्याला दिसलं तेव्हा आपण तिथे आंबे असं म्हटलं, हो की नाही. म्हणजे येथे शब्दांमध्ये आपल्याला बदल दिसला आहे. ओके. तर एक वचन असेल तर आंबा आणि अनेक वचन असेल तर आंबे. नंतर आहे नद्या, नंतर आहे घोडे आणि चिंचा. तर ही झाली अनेक वचनाची उदाहरणं. तर मग कळालं का तुम्हाला एकवचन आणि अनेक वचन? तर आणखीन डीपली समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया. तर आता आपण बघूया, जसं की आपण लिंग या व्याकरणातील घटकामध्ये आपण वस्तूंचे वर्गीकरण 3 गटांमध्ये केले होते, हो की नाही. वस्तूंचे जे वर्गीकरण होते ते 3 गटांमध्ये होतात. ओके. जसं की पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर आधी आपण बघूया पुल्लिंग नामांचे अनेक वचन, एक वचन आणि अनेक वचन. तर बघा, येथे काही तुम्हाला पुल्लिंग नामं दिलेली आहेत. एक वचन या कॉलममध्ये तुम्हाला काही पुल्लिंग नामं दिली आहे, याचे अनेक वचन आता आपण बघूया. आंबा, याचं अनेक वचन होते आंबे. त्यानंतर पेढा, याचं अनेक वचन आहे पेढे. त्यानंतर रस्ता, याचं अनेक वचन आहे रस्ते. नंतर मासा, या नावावरून आपल्याला ते एक वचन आहे असं कळतं. या उलट मासे, हे काय झालं त्याचं अनेक वचन. त्यानंतर घोडा, घोडे. तर ही झाली काही पुल्लिंगी नामांची अनेक वचनं. आता पुल्लिंगामध्ये असे काही नामं आहेत की ज्याचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच आहे. ओके. म्हणजे त्या नामाचं
अनेक वचन आणि एक वचन हे सारखंच आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. जसं की काका. ओके, काका हे जर एक वचन असेल तर त्याचं अनेक वचनसुद्धा काका हेच आहे. जसं की आता तुम्ही बघा, तुम्हाला जर 2 काका आहेत. ओके, तुम्हाला जर एक काका असेल तर तेव्हा तुम्ही काय म्हणाल, मला एक काका आहे. हो की नाही, मला एक काका आहे. आणि एकापेक्षा जास्त असेल तर तरीसुद्धा तुम्ही काय म्हणणार, मला अनेक काका आहेत. हो की नाही, मला अनेक काका आहेत. तर येथे काका या नामाचं आपण काय केलं आहे, चेंज केलं आहे का? काका या नावामध्ये काही बदल झाला आहे का? नाही. तर पुल्लिंगामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा नपुंसकलिंग, ओके, या नावांमध्ये असं काही नामं आहेत की ज्याचं आपल्याला अनेक वचन करता येत नाही. त्याचं अनेक वचन काय असतं, आणि एक वचन आणि अनेक वचन हे सारखंच असतं. नंतर आहे दादा. दादा. मामा. मामा या नामाचं सुद्धा अनेक वचन मामा हेच होईल. त्यानंतर बाबा. बाबा. त्यानंतर आबा. आबा. ओके, आपल्याला एक आजोबा असेल तरीसुद्धा आपण मला हे माझे आजोबा आहेत म्हणतो. हो की नाही, आणि एकापेक्षा जास्त जर असेल, ओके, सपोज आईचे आणि पप्पांचे दोन्ही आजोबा जर एकत्र आले तरीसुद्धा आपण काय म्हणतो, हे माझे आजोबा आहेत. ओके, हे माझे आजे आहेत, आजोबे आहेत असं आपण म्हणतो का? नाही. ओके, त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की हे जे काही इथे पुल्लिंग तुम्हाला नावं दिलेली आहे याचं अनेक वचन हे सारखंच असतं. आता पुढे आपण बघूया काही स्त्रीलिंग नामांचं अनेक वचन. ओके, स्त्रीलिंग नावांचं अनेक वचन आता आपण बघूया. एक वचन आहे चूक. याचं अनेक वचन काय होईल? चुका. वेळ. याचं अनेक वचन होईल वेळा. त्यानंतर सून. याचं अनेक वचन होईल सुना. वीट. या शब्दाचं अनेक वचन आहे विटा. त्यानंतर चिंच. या शब्दाचं अनेक वचन आहे चिंचा. तर कळाली का तुम्हाला हे स्त्रीलिंग नावांचे अनेक वचन? आपण आणखी काही बघूया उदाहरणं. विहीर. विहिरी. भिंत. भिंती. गोष्ट. गोष्टी. ओके, एक असेल तर आपण काय म्हणतो, आजीने मला एक गोष्ट सांगितली. पण जर आजीने एकापेक्षा जास्त सांगितले असेल तर आपण काय म्हणतो, आजीने मला गोष्टी सांगितल्यात. हो की नाही. त्यानंतर सोय. सोयी. म्हैस. म्हशी. ओके, जसं इंग्लिशमध्ये आपण बफेलो, त्याचं प्लुरल्स काय म्हणतो, बफेलोज. तसं मराठीमध्ये म्हैस. म्हशी. तर हे आहेत स्त्रीलिंगी नामांचे एक वचन आणि अनेक वचन. आता आपण नपुंसकलिंगी नामांचे एक वचन आणि अनेक वचन पाहूयात. तर ही बघा, ही काही आहेत नपुंसकलिंगी नावे. ओके, न्यूटर जेंडर. तर याचे अनेक वचन आहेत पुढीलप्रमाणे. फूल. फुले. जसं आपण ते फूल आपण लिंगामध्ये शिकलेलो आहोत. तो, ती, ते हे सर्वनाम वापरून आपल्याला लिंग अतिशय सहजतेने ओळखता येतं. हो की नाही. तर तसं येथे बघा, फूल. फुले. घर. घरे. पान. पाने. शेत. शेते. घड्याळ. घड्याळे. तर ही आहेत काही नपुंसकलिंगी नावं ज्याचं अनेक वचन आता आपण बघितलेलं आहे. तर आता आपण बघूया काही एक वचन व अनेक वचन सारखी असणारी नामं. जसं आपण पुल्लिंगामध्ये बघितलं आहे, काका, दादा, मामा, आजोबा. हो की नाही, बाबा. तर आता आपण आणखी असे काही शब्द बघूया ज्याचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच आहे. तर ती नावं आहेत पुढीलप्रमाणे. उंदीर. उंदीर. जर आपल्याला एक उंदीर दिसला तर आपण त्याला उंदीर म्हणतो. हो की नाही. आणि एकापेक्षा जास्त जरी उंदीर दिसले तरी आपण त्याला काय म्हणतो, उंदीरच म्हणतो. हो की नाही. त्यानंतर चिकू. बघा, चिकू हे फळ जर ते एक असेल तरी आपण त्याला चिकूच म्हणतो, आणि जर तेथे आपल्याला एकापेक्षा जास्त दिसत असेल तरी आपण त्याला काय म्हणतो, चिकूच असं म्हणतो. त्यानंतर हार. हार. केस. केस. बघा, आपल्या डोक्यावर आता किती सारे केस आहेत. हो की नाही. पण आपण
म्हणतो? केस असंच म्हणतो, हो की नाही? आता एक असेल तरी केसच म्हणतो, आणि एकापेक्षा जास्त असेल तरी आपण काय म्हणतो? केसच म्हणतो. तर याचं अनेकवचन आणि एकवचन हे सारखंच आहे. त्यानंतर पाय, पाय. ओके, आता बघा आपल्याला 2 पाय आहेत, हो की नाही? तर जर आपण म्हटलं की माझा पाय दुखत आहे, हो की नाही? माझा पाय दुखत आहे. एक दुखत असेल तरी आपण पाय म्हणू, ओके. आणि जर तुमचे दोन्ही पाय दुखत असेल तर माझे पाय दुखत आहेत. काय म्हटलं आपण? येथे पाय हा शब्द बदलला का? नाही, ओके. त्यानंतर देश, देश. त्यानंतर पक्षी, पक्षी. कागद, कागद. तर ही काही नावं आहेत जी आता आपण बघितलेली, की ज्यांचं एकवचन आणि अनेकवचन हे सारखंच आहे. तर मग कळाला का तुम्हाला आजचा हा विषय, एकवचन आणि अनेकवचन? तर एकवचन आणि अनेकवचनाची आणखी काही उदाहरणं तुम्हाला लिहायची आहेत, हो की नाही? ही ते आपण आता खूप सारी उदाहरणं बघितलेली आहेत. तर या व्यतिरिक्त आणखी काही उदाहरणं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. तर मग आज आपण आपल्या या भागामध्ये काय बरं शिकलो? तर आजच्या या भागामध्ये आपण वचन म्हणजे काय, वचनाचे 2 प्रकार, एकवचन आणि अनेकवचन. त्यानंतर स्त्रीलिंग नामांचे एकवचन, पुल्लिंग नामांचे एकवचन आणि अनेकवचन, नपुंसक लिंग नामांचे एकवचन आणि अनेकवचन. त्यानंतर एक आणि अनेकवचन सारखी असणारी नावं, ही उदाहरणं आपण बघितलेली आहेत. तर आशा करते तुम्हाला वचन हा आजचा आपला व्याकरणातील घटक नक्कीच समजला असेल, नक्कीच कळाला असेल. थँक्यू.